वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकामावरील कारवाई सुरू आहे। सर्व प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामं तोडण्यात येत आहेत। दिनांक 11 आणि 12 सप्टेंबर रोजी एकूण 92,000 चौरस फूट बांधकामे तोडण्यात आली आहेत। कोणत्या प्रभागात किती अनधिकृत बांधकामं 2 दिवसात तोडण्यात आली आहेत ते आता पाहूया। प्रभाग समिती बी नगिनदास येथे अति धोकादायक इमारतीवर कारवाई। नालेश्वर नगर मोरेगाव तलावाजवळ येथे अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई। 2 दिवसात 3,500 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले। प्रभाग समिती सी सहकारनगर 5 मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई सुरू आहे। गोपचरपाडा येथील अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई असे एकूण 6,400 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले। प्रभाग समिती डी गालानगर तुलिंज रोड येथे अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची कारवाई सुरू आहे। एकूण 5,450 चौरस फूट बांधकाम निष्कासन करण्यात आलेले आहे। प्रभाग समिती ई टाकीपाडा गास येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण 1,800 चौरस फूट बांधकाम निष्कासन करण्यात आले आहे। प्रभाग समिती एफ चौधरी कंपाऊंड वाकणपाडा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू आहे। नवजीवन पांढरेपाडा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू आहे। 2 दिवसात एकूण 8,300 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आले। प्रभाग समिती जी कामन देवदळ येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून 2 दिवसात एकूण 64,200 चौरस फूट बांधकाम निष्कासन करण्यात आलेले आहेत। प्रभाग समिती एच डिमोलोवाडी माणिकपूर जवळील अति धोकादायक चाळीवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण 520 चौरस फूट बांधकाम निष्कासन करण्यात आलेले आहे। प्रभाग समिती आय उमेळमान स्मशानभूमीच्या मागे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात येत असून एकूण 750 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आलेले आहे।